हॅलो फ्रेंड्स. सो आम्ही आलो आहोत उज्जैनला महाकाल देवाचं दर्शन घ्यायला. किती दिवसापासूनची आमची इच्छा होती यायचं. सो आता ती पूर्ण झाली आहे आणि आम्ही सगळे रेडी आहोत. सगळ्यांनी महाकालचे कपडे घातलेले आहेत. ॲक्च्युली आम्ही ठरवलंच होतं की आम्ही पण सगळ्यांनी सेम कपडे घालून जावं. स्वतः आम्ही निघालो आहोत आणि खूप मस्त वाटते, खूप भारी वाटते. आम्ही गाडीतसुद्धा महाकालची आरती लावून ठेवलेली आणि बघा आम्ही इथं एंटर केलेलंच आहे. आणि देवदर्शनला गेल्यावर विहाच्या सगळ्यात आवडीची गोष्ट म्हणजे कपाळावर देवाचं नाव किंवा मग टिळा वगैरे लावायचं. तर तिने सुरुवात केली, तिच्यानंतर मग आम्ही सगळे एक एक करून सगळ्यांनी लावून घेतलं आणि खूप मस्त वाटत होतं. खूप भारी फिलिंग येत होती. इथे मी पण लावून घेतले. व्योमलाही जबरदस्ती लावलेले आहेत कारण की त्याला आवडत नाही. तुम्ही लास्ट टाइम पण बघितलं असाल. आणि आता आम्ही फायनली एंटर करतोय मंदिरात. आतमध्ये जायला इतकं बरं वाटतं आणि मस्तच फील होतंय. अजून पोचलो नाहीये, जस्ट एंटरच करतोय. हा आहे मंदिरात जाण्याचा सगळ्यात मोठा गेट. एंट्रन्स हा इतका भारी आणि इतका मोठा आहे ना, मस्त वाटलं. तिथलं वातावरणही खूप प्रसन्न आणि मस्त होतं. सो आता आम्ही एंटर करतोय ॲक्च्युअल मंदिरात. हा आहे ॲक्च्युअल मंदिरचा गेट. सो मी काय आतलं शूट केलं नाहीये, तिथे अलाउड नसल्यामुळे. मस्त छान दर्शन करून घेतलं मी. आणि त्यानंतर तिथून आम्ही गेलो ओंकारेश्वर मंदिरात. ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेलच. आणि इथे आपलं खंडोबा देवाचं पण मंदिर होतं, तिथेही नमस्कार केला. सो आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते. जर तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.